आता एक महत्त्वाची बातमी लातूरमधनं समोर येते। लातूरात सैराटची पुनरावृत्ती झालेली आहे। प्रेम प्रकरणातून गंभीर मारहाण झालेल्या तरुणाचा 2 महिन्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। लातूरच्या टाकली गावातली ही संपूर्ण घटना आहे। गावातीलच मुलीशी प्रेमसंबंध होते। मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आणि यानंतर उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर लातूरमध्ये काही दिवसांपूर्वी सैराटची पुनरावृत्ती झाल्याचं हे चित्र पाहायला मिळालं। प्रेम प्रकरणामधून गंभीर मारहाण झालेल्या या तरुणाचा 2 महिन्यांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लातूरच्या टाकली या गावातली ही संपूर्ण घटना आहे। गावातल्या एका मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते, मात्र मुलीच्या नातेवाईकांनी हे समजताच त्याला बेदम मारहाण केलेली होती। या मारहाणीनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। लातूरच्या टाकली इथे प्रेम प्रकरणातून मारहाण झालेला 18 वर्षीय तरुणाचा 2 महिन्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। मुलीच्या नातेवाईकांनी त्याला जबर मारहाण केलेली होती। प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तीव्र विरोध केलेला होता, मात्र फक्त विरोध करण्यावर ते थांबले नाहीत, त्याला जबर मारहाण सुद्धा करण्यात आली आणि या तरुणाचा आता दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लातूरात या सैराटची पुनरावृत्ती या पाहायला मिळालेली आहे। प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सुनील, प्रेम प्रकरणातनं गंभीर मारहाण झाली आणि त्यानंतर आता उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, अधिकची काय माहिती? नक्कीच ऋतुजा, आपण जर पाहिलं तर लातूर पासून जवळच असलेल्या टाकळी गावामध्ये एका 18 वर्षाच्या मुलाचं गावातीलच एका मुलीसोबत जे आहे ते प्रेम प्रकरण होतं आणि या प्रेम प्रकरणामधून मुलीच्या नातेवाईकांनी 10 ते 15 जणांनी त्या तरुणाला बेदम अशी मारहाण केली होती। या मारहाणीमध्ये तो तरुण जो आहे तो गंभीररित्या जखमी झाला होता। त्याला जवळपास 2 महिने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची जे आहे आता प्राणज्योत मावळली आहे। आपण जर पाहिलं तर भयानक जी आहे ती अशी मारहाण करण्यात आली होती। त्याच्या जे पूर्ण जे आहे ते शरीरावरती अनेक वार करण्यात आले होते, फ्रॅक्चर करण्यात आले होते। त्याचबरोबर लाठ्या काट्यांनी जे आहे 10 ते 15 जणांनी जी आहे ती मारहाण केली होती आणि त्या मारहाणीत जो आहे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। ऋतुजा, निश्चित सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।